सो गाईज सकाळचे वाजले होते 4 आणि आम्ही निघालेलो एकविरेला. सो माझा नवरा नाही येते, तो त्याला मी डबा वगैरे बनवून ठेवलेला आणि आम्ही इथून पुढे निघालो. तर आम्ही ऑटोने जात होतो. सकाळी 4 वाजता आम्ही निघलेलो कारण ट्रॅफिक वगैरे नाही भेटणार म्हणून. तर आम्ही असं एका मंदिरामध्ये सुद्धा गेलो पुढे जाऊन, ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेनच, तर तुम्ही ते सुद्धा बघा. आणि आता मी तुम्हाला दाखवते बघा, एक मंदिर होतं तिथे ते मंदिर खूप सुंदर होतं. लाईक तिथे जाऊन खूप असं मन प्रसन्न वाटलं. मी, माझी बहीण आणि माझी आई आम्ही तिघी चाललेलो आणि जो रिक्षा चालवत होता तो आमचा फ्रेंडच होता. सो आम्ही त्याच्यासोबतच चाललेलो. आणि चला बघूया पुढे. तर आम्ही सकाळी 5 वाजता असं काहीतरी चहा आणि बिस्किट खाल्लेलं, कारण की खूप जास्त भूक लागलेली आणि थंडी पण खूप जास्त होती. सो त्याच्यामुळे. आणि नंतरला हे बघा, हेच आहे ते मंदिर. ह्याचं नाव आहे, नाव मी सॉरी आय थिंक विसरले, पण हे मंदिर खूप मस्त आहे. इथे 5 मंदिरं एक साथ आहेत. हे याचं इंटेरियर्स आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि इथे गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं ना. तर आम्ही सकाळी किती 6 वाजता काहीतरी तिथे पोचलेलो. सो खूप मस्त वाटलेलं. आणि तिथून आम्ही निघलो आमच्या पुढच्या प्रवासला. तर आम्ही आता इथून पुढे डायरेक्टली एकविरेला जातो आहे. तर आम्ही सकाळी काहीच खाल्लं नव्हतं, आम्ही डायरेक्ट एकविरेलाच गेलो तिथून. सो ट्रॅफिक वगैरे नाही भेटलं. इथे सनराईज वगैरे होत होता, खूप सुंदर होतं वातावरण. सकाळी तर खूप जास्त थंडी वाजत होती जाताना, पण दुपारी आम्ही जसं निघालो खूप जास्त गरमी होत होती. नंतर आम्ही तिथे हायवेला जे वरती आहे तिथे थांबलेलो. लोणावळ्याचा जो हायवे आहे तिथे वरती थांबलो. तिथे थोडेसे फोटोशूट वगैरे केला. आणि बाईकवाल्यांची तर एवढी रेसिंग चालू होती तिथे, म्हणजे काय माहिती संडेला तिकडे काय असतं काय माहिती, पण तिथे खूप सारे बाईक्स होते. त्याच्यानंतर आम्ही काळभैरवच्या मंदिरामध्ये गेलो, जे एकविरेचा लाडका भाऊ आहे. सो आम्ही तिथे गेलो. तिथून आम्ही थोडं 5-10 मिनटं असं थांबलो तिथे आणि तिथून डायरेक्ट आम्ही निघालो परत एकदा एकविरेला. सो असं आम्ही करत ऑलमोस्ट 8 वाजता आम्ही पोचलेलो होतो तिकडे. आणि खूप सुंदर होतं, पण खूप जास्त गर्दी होती. सकाळी 8 वाजता जाऊनसुद्धा खूप जास्त गर्दी होती. म्हणजे आम्हाला लाईनमध्ये राहावं लागलं, पण लाईन तर वॉकिंगच होती त्यामुळे काही एवढं वाटलं नाही, पण खूप जास्त गर्दी होती. सो आम्ही फटाफट गेलो. आमचं दर्शन वगैरे चांगलं असं झालं. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे फितेसुद्धा फोटो वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे काढल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही एवढं थकलो होतं म्हणजे शिड्या चढून तर माझं पूर्ण एकदम हेच झालेलं. त्याच्यानंतर आम्ही इथून निघालो. येताना आम्ही मिसळपाव खाल्लेला आणि त्याच्यानंतर बस उन्हाची गरमी खात आम्ही आलो. सो आमचा 4था दिवस. तुम्ही बघू शकता आमच्या चेहऱ्यावरून की आम्ही किती जास्त थकलेलो आहे. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.